तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे. अरे आमचाच घेतो ना, आमच्याच वेगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो, चुकीचं लिहितो. आणि मी बबनराव लोणीकर साहेब तुम्हाला मी हे सांगतो की तुमची जी भाषा आहे तुम्ही फक्त हिंगोलीमध्ये येऊन दाखवा. तुम्हाला चापकानं जे आमच्या बळीराजाला जे चापकानं तुमच्या भाषा शेतकऱ्याच्या हातामध्ये जे चाबूक असतो त्यानं जर तुम्हाला नाही फोडलं तर नावाचा गोपू पाटील नाही. भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलं, याचा निषेध हिंगोलीत देखील केला जातोय. बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं सर्वसामान्यांच्या तथा शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्यानं आता यानंतर बबनराव लोणीकर हिंगोलीत आल्यास त्यांना चापकाने फोडू असा दम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी दिला. या बीजेपी वाल्यांना किती माज आलेला आहे. या बीजेपीचे जे आमदार आहेत बबनराव लोणीकर, ज्यांनी आपले शेतकरी जे जगाचा पोशिंदा आहे, माझा बळीराजा शेतकरी, त्याच्यावर जे भाषा केली, त्यांच्यावर जे बोलले की त्यांच्यावर जे कपडे असतील, त्यांना खाण्याची व्यवस्था असेल, त्यांच्या बहिणीला पगार असेल, जे काही त्यांचं घर चालतं असेल, चूल चालतं असेल, तर ते आमच्या पैशामुळे चालतो. अरे हरामखोर हो, तुमच्या का बापाच्या घरचे पैसे आहेत काय? शेतकरी राजामुळे तुम्ही जिवंत आहात. शेतकरी राजामुळे तुम्हाला अन्न 2 टाईमचं अन्न खायला भेटते. आज शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे. पण एवढा माज या बीजेपी वाल्याला जे येत असेल तर यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी बबनराव लोणीकर साहेब तुम्हाला मी हे सांगतो की तुमची जी भाषा आहे तुम्ही फक्त हिंगोलीमध्ये येऊन दाखवा. तुम्हाला चापकानं जे आमच्या बळीराजाला जे चापकानं तुमच्या भाषा शेतकऱ्याच्या हातामध्ये जे चाबूक असतो त्यानं जर तुम्हाला नाही फोडलं तर नावाचा गोपू पाटील नाही, शिवसेनेचा हा मावळा नाही, हे तुम्हाला सांगतो. बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की ज्यांनी कोणी जर अन्याय करत असेल तर त्याच्या कानाखाली वाजून न्याय मिळवून देण्याचं काम आहे शिवसैनिक आम्ही करत आहोत. आणि बबनराव लोणीकर ही जी तुम्ही भाषा वापरली याचं सडेतोड उत्तर हे शिवसैनिक तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. मी या गोष्टीचा तुमचा, बीजेपीचा आणि पूर्ण तुमचा पण मी निषेध करतो. भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य जालना जिल्ह्यातल्या परतूर इथं केलंय. असं भाजपाचे नेते वादग्रस्त वक्तव्य करीत असल्यानं त्यांना सत्तेचा माज आलाय, असं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे यांनी वक्तव्य केलं. आज भाजपाचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी जे काही वक्तव्य केलं त्याचा सर्वप्रथम मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या औंढा तालुक्याच्या वतीनं निषेध करतो आणि मी त्यांना आवाहन करतो, यानंतर बबनराव लोणीकर ज्यावेळेस हिंगोली जिल्ह्यामध्ये येतील त्यावेळेस त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही अजिबात स्वस्थ बसणार नाही. आणि आपण पाहिलं की भाजपाच्या लोकांना सत्तेचा किती माज आलाय, जे शेतकऱ्याविषयी असं खालच्या भाषेत बोलत आहे. भाजपाचे नेते नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आलाय. यानंतर हिंगोली जिल्ह्यात बबनराव लोणीकर आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू अशा पद्धतीची टीका देखील करण्यात आली. सध्या भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आल्यानं हिंगोलीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शिवसेनेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.